अहिल्यानगर शहरातील सारसनगर परिसरात एका तरुणाला मारहाण करत लुटल्याची घटना घडली आहे। पैसे उसने देण्यास नकार दिल्यानं एका तरुणाला दारूच्या नशेत शिवीगाळ करत लाकडी दांडक्यानं मारहाण करण्यात आली आहे। तरुणाच्या खिशातील रोकड आणि मोबाईल जबरदस्तीनं काढून घेत जीवे मारण्याची धमकीही दिली। ही घटना शहरातील सारसनगर येथील यश अपार्टमेंट समोरील पुलाजवळ घडली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। शुभम हराळ असं जखमी तरुणाचं नाव असून त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। तर मयूर कांडेकर, गोट्या रासकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शुभम हे सारसनगर भागातून जात असताना दोन्ही संशयित आरोपी दारू पिऊन त्या ठिकाणी आले। तू बरेच दिवस झाले मला भेटला नाही असं म्हणून मयूर याने शुभमकडे 2000 रुपये उसने मागितले। शुभमना माझ्याकडे पैसे नाही असं सांगताच आरोपींचा पारा चढला। पैसे न दिल्याच्या रागातून आरोपींनी शुभमला शिवीगाळ केली। त्यानंतर मयूर यानं हातातील लाकडी दांडक्यानं शुभमवर हल्ला केला तर त्याचा साथीदार गोट्या रासकर यानं लाथाबुक्क्यानं मारहाण केली। एवढ्यावरच ते न थांबता आरोपी मयूर यानं शुभमच्या खिशातील 2000 रुपयांची रोकड आणि मोबाईल देखील जबरदस्तीनं काढून घेतलाय। या घटनेबाबत जर कोणाला काही सांगितलं तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी देखील आरोपींनी देत घटना ठिकाणावरून आरोपी पसार झाले असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।